लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। खात्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आज पाहायला गेलं तर 18 डिसेंबर गुरुवार रोजी एकत्रितपणे 2 हप्त्याचे 3000 रुपये विस्तारण करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की आज पाहायला गेलं तर 18 तारखेला पात्र बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रितपणे हप्त्याचे 3000 रुपये विस्तांतरण करण्यास सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या देखील फिरत होत्या, अशा मोठ्या प्रमाणे अफवा देखील फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। सर्व आपण बातम्यांना देखील ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 18 डिसेंबर रोजी गुरुवारी या ठिकाणी जवळजवळ 14 जिल्ह्यामधील पात्र बहिणीच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात देखील केलेली आहे। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक असेल, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणीचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल, त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 14 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतरण करायला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महिना देखील संपून गेला तरी देखील बहिणीच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहिणी योजना बंद पडली की काय, बंद झाली की काय। परंतु लाडक्या बहिणींनो, जरी तुम्ही नोव्हेंबर महिना संपलेला असेल तर डिसेंबर महिना संपलेला असेल तरी आपण लाडक्या बहिणींनो यापासून या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खऱ्या अर्थाने आज 18 डिसेंबर पाहायला गेलं तर 18 डिसेंबर रोजी परवा दिवशी 19 डिसेंबर आहे, त्याच्या दिवशी पाहायला गेलं तर 20 डिसेंबर आहे। अशा पद्धतीने या 4 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक बहिणीच्या खात्यामध्ये त्यामध्ये दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही तर लाडक्या बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। कारण आज पाहायला गेलं तर जवळजवळ 14 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीची या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 1 कोटीपेक्षा अधिक बहिणीच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये वाटप होत आहेत। परंतु उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीचे डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे, आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना उद्या परवा सुद्धा पैसे वाटप होतील अशी माहिती देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्यांचा आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तुम्हाला सुद्धा हे पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला बहिणीच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटप सुद्धा होत आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणीचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी काय म्हणतात की तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या काही पात्र बहिणी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते त्यांच्या जातील। KYC जे काही पाठवायची होती ती देखील शिथिल करून ते पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी पाहायला गेलं तर ज्या योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्या सर्व लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल सरकारचा जो नियम आहे की प्रत्येक महिन्यात सप्ताहाचा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, त्या महिन्याच्या शेवटच्या 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे आहेत ते वाटप देखील केले जातात। परंतु लाडक्या बहिणींनो, आता नोव्हेंबर महिना आता संपून गेलेला आहे, डिसेंबर महिन्याचा देखील शेवटचा आठवडा होत आहे, तर त्या अनुषंगाने लाडक्या बहिणीला वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद पडली, कारण त्यांच्या खात्यामध्ये
मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील आलेला नव्हता आणि आता डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता संपत आला आणि डिसेंबर महिना देखील संपत आला. त्यामध्ये खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यातच लाडक्या बहिणीनं मागच्या 7-8 दिवसामध्ये म्हणजेच पाहायला गेलं तर 9 डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, डिसेंबर हप्त्याचे पैसे बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासन GR सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळं तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाही. GR काढला तरी अजून देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणीला वाटलं होतं की लाडकी बहिणी योजना बंद पडली की काय. अशा अनेक दिवस झालं लाडक्या बहिणी नाराज देखील झाल्या होत्या. लाडक्या बहिणीला वाटलं होतं की हे सरकार आपल्याला फसवत आहे. परंतु लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सरकारला दिलेल्या माहितीनुसार हे सरकार फसवणार नाही. हे सरकार लाडक्या बहिणीच्या हिताचं सरकार आहे. वर्षानुवर्ष लाडक्या बहिणीकडून फक्त मतदान घेतलं जायचं, परंतु लाडक्या बहिणींना कोणतीही शासकीय योजना सुरू केली नव्हती. परंतु जेव्हापासून राज्यामध्ये माहीतच आहे जे महायुतीचं सरकार आहे तेव्हापासून राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना हे सरकार तुमच्या फायद्याचं आहे, हे सरकार तुमच्या हिताचं आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सध्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकी जाहीर झाल्या आहेत. याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तर या तिघांना सुद्धा जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज सुद्धा सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे वेळेवर आलेले होते, परंतु लाडक्या बहिणींनो आता उशीर होणार नाही. आता या ठिकाणी भरपूर वेळ गेलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही. अशी माहिती देखील पात्र बहिणीच्या खात्यामध्ये महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्याचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालं आहे. आता खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती. बघा लाडक्या बहिणींनो यापुढे तुम्हाला देखील काळजी करायची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून DBTचं बटन दाबून तुमच्या खात्यातील खटाखट पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तशा प्रकारची माहिती सुद्धा आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री जसं अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलंय. थेट महाराष्ट्राचे राज्य उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणले ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे. त्यांनी म्हणले आहेत की 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डेबिट केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले. आता आम्ही कुठेही आम्ही मध्यस्थी ठेवलं नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणीचे योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्याचे 3,000 रुपये आम्ही जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक बहिणीची प्रतीक्षा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये 100% म्हणजे 1000% संपणार आहे. कारण त्यांच्या खात्यामध्ये आजपासूनच निधी वाटप मंजुरीला सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला सुद्धा काही महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आलेल्या होत्या. त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण या ठिकाणी आज या ठिकाणी पाहायला गेलं तर 18 डिसेंबर गुरुवार रोजी आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप होत आहेत. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, बँकामध्ये, कोणकोणत्या महिन्याच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जमा होतील. परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. तर एकत्रितपणे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर या 3 दिवसामध्ये 36 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची सविस्तर या ठिकाणी डिटेल्स आपण माहिती सांगत आहोत. त्यामुळे माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका आणि बंद देखील करायचं नाही. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या तिघांच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी असतील तर त्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी कसलीच काळजी सुद्धा करायची गरज नाही. कारण खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्याची 3,000 रुपये जमा करायला आम्ही सुरुवात केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणीचं या योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीनं कसलीच काळजी करायची नाही. अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून
आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी या 14 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होत आहे। तर या 14 जिल्ह्याची यादी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणी पाहायला गेलं तर उद्या 19 डिसेंबर आणि 19 डिसेंबरचा वार गुरुवार आहे। तर पाहायला गेलं तर उद्या ज्या काय त्याच्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत त्या 14 जिल्ह्याची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याची माहिती सुद्धा सांगणार आहे। आता परवा दिवशी पाहायला गेलं तर 19 डिसेंबर आहे आणि 19 डिसेंबर शुक्रवार या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण डिटेल्स याची माहिती देखील सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही बंद करू नका, अन्यथा तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा देखील होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर या लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून कटाकट बहिणीच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देखील देण्यात आली आहे आणि बहिणीच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन्ही हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्याची बँकाची यादी देखील पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे देखील झालेले आहेत, म्हणजे सरकारची भरपूर दिवसाची फसवणूक देखील केल्याचं सरकारच्या माध्यमातून आता लक्षात आलेलं आहे। राज्य सरकारच्या तिजोरीवरती आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला आहे, कारण राज्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले आहेत आणि राज्यातील ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या, ज्या लाडक्या बहिणी नियमामध्ये बसत नव्हत्या, त्यांनी सुद्धा सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचा हप्ता घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना तातडीचे अर्जंटमध्ये सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आता लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना सर्व गोष्टीची नियमावली या सर्व गोष्टीचं पालन तुम्हाला करायचं आहे। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणीच्याच खात्यामध्ये आज पाहायला गेलं तर जो काय 18 डिसेंबर आहे गुरुवार रोजी पैसे वाटप होत आहेत, त्याप्रमाणे 18 डिसेंबर रोजी या ठिकाणी आणि शुक्रवारी सुद्धा पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत, शनिवारी सुद्धा या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत। आता लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेचे लाभार्थी असल्यास सर्व लाडक्या बहिणींना 100%, 1001% पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या बँकेच्या यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो सरकारने सर्व लाडक्या बहिणीसाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून काही उपाययोजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणी या ठिकाणी महिला आणि बालिका सेवाच्या मंत्री ते म्हणजे पाहायला गेलं तर लाडक्या बालकल्याण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सदृढ बनवण्यासाठी महिला व बालकल्याणच्या ज्या काही मंत्री आहेत त्या म्हणजे आपल्या आदित्य तटकरे यांनी सुद्धा यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे विविध उपाययोजना सुद्धा सुरू केले आहेत। लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ कसा घ्यायचा असेल, लाडक्या बहिणींना अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर बघा या उपाययोजना कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतोच, परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र ठरलेले असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत। आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतात याची संपूर्ण आणि सविस्तर डिटेल माहिती, परंतु लाडक्या बहिणींनो या जिल्ह्याची यादी सुद्धा पाहण्याच्या अगोदर बँकाची यादी पाहिजे, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हा आणि बँक पाहण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहायला गेलं तर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, डिसेंबर महिन्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता फक्त पात्र बहिणीच्याच खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांनाच पैसे हे सोडलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या नियमामध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे सोडले जाणार नाहीत। त्यांनी या बँकेच्या मेसेजची वाट पाहू नये, याचा उपयोग देखील होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देखील करण्यात आलेल्या आहे। तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभार्थी असाल तुम्ही या ठिकाणी काळजी सुद्धा करायची गरज भासणार नाही। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी असतील त्या सर्व खात्यामध्ये या महिन्याचा 7वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता
परंतु ज्या लाडक्या बहिणीच्या पात्रतेमध्ये नियमामध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे येणार नाहीत. आता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही पात्रता आणि अटी शर्ती या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये अटी शर्तीमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु जर तुम्ही पात्रतेच्या अटी शर्तीमध्ये बसत नसाल तर यामध्ये तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टिप्स देखील या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. आता त्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे मिळतील. ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा पुढे नसेल त्यांना सुद्धा पैसे मिळतील. ज्या लाडकी बहिणीचे घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळतील. ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींनो, अशाच पद्धतीने सरकारच्या माध्यमातून पात्रता देखील लावण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जुन्या पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजे, नवीन पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतेमध्ये नवीन पात्रतेमध्ये बसत असाल त्या सर्व लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज भासणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण जास्त वेळ न घेता थेट जिल्ह्याची आणि बँकाची यादी दाखवतो. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ, गोंदिया, अमरावती, गडचिरोली, भंडारा, रत्नागिरी, चंद्रपूर, रायगड, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, जालना, धुळे, नंदुरबार, नंतर जळगाव अशा या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. काल आलेल्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार GR सुद्धा येऊन भरपूर दिवस उलटलाय. राज्यामध्ये स्वराज्य आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा या निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करू नये. या ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्या सर्व लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील. फक्त तुमचं आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याची KYC करा. तुम्हाला लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे 20 डिसेंबरपर्यंत. धन्यवाद.